त्याची बातचीत करणार होता ना. ज्या प्रकारे महाविकास आघाडी निवडणूक लढवते, अनेक आमदार खासदार तयार करते, मात्र त्यांचा महायुतीमध्ये समावेश होतो. फोडाफोडीला नेहमी काय सामना करावा लागतो? मला कळतं की या याच्यावर आता फार काही चर्चा करण्यासारखा विषय राहिलेला नाही ही या पद्धतीचं भ्रष्ट राजकारण आणि शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं विचारधारा संपवण्याचं ही जी भ्रष्ट सरकार काम करते आहे त्याबद्दल आज काही खूप चर्चा नाही. जनतेचे प्रश्न खूप आहेत, पण जनतेच्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे मुद्दे पुढे आणून ते करण्याचं काम ते करतात. राज ठाकरेंचं वक्तव्य फोडाफोडीच्या राजकारणावरती त्यांचा काही त्यांनाच भारी पडेल का? ते भविष्यात पडेल, पण आज जे काही महाराष्ट्राच्या या वैचारिक व्यवस्थेला शाहू आंबेडकर विचार व्यवस्थेला काळीमा फासण्याचं काम सत्ता महायुती करते आहे ते एक मोठं दुर्भाग्य आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात त्यांचा सत्यानाश होईल, काय होईल तो त्यांचा विषय आहे. पण मूळ प्रश्न आहे की आज सत्तेचा माज एवढा आहे. काही लोक म्हणतात की रावण पण आता जय श्रीरामचा नारा लावतो. रावण हे घमंडी होता, गर्विष्ठ होता. आता सत्तेमध्ये बसलेले लोक त्याच पद्धतीने वागतात. शेवटचा प्रश्न, चेंबूरमध्ये एका चिमुरड्याचा मृत्यू झाला बसवरती झाड कोसळल्यामुळे. आताही पाऊस सुरू आहे आणि ठिकठिकाणी पाणी साचताना पाहायला मिळतंय. नाल्यांची सफाई असेल याबाबत तुम्ही सातत्यानं प्रश्न विचारत होते. या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा जो पर्दाफाश झालेला आहे, काल एका निर्दोष बालकाचा जीव गेलेला आहे. खरं तर या सरकारवर खऱ्या अर्थानं सुमोटो माननीय हायकोर्टाने यांना सुमोटो आपल्या न्यायालयामध्ये बोलवून घेतलं पाहिजे आणि यांना चाबूक लावलं पाहिजे. या भ्रष्ट व्यवस्थेला या व्यवस्थेतून हटवलं पाहिजे आणि या निर्दोष लोकांचा जीव जातोय त्याबद्दलचं विधानसभेत आम्ही काही भूमिका मांडली तर त्याच्यावरही सरकार उत्तर द्यायला तयार नाही. आता ह्याला काय मी सांगितलं की व्यवस्थेला आता ह्या व्यवस्थेला संपलेल्या आता ते उपसभापती झाले त्यांना शुभेच्छा, बाकी एवढंच. कॅमेरा पर्सन अवधेश करिसे, वैभव पाटील, मुंबई.